नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण साधे साधे फक्त जाकी शब्दांना काना मात्रा वेलांटी काहीच नाही असे शब्द बघितले होते. आज आपण तसे साधे साधे शब्द परंतु एक काना एक वेलांटी एक उकार असे शब्द आज आपण अभ्यासणार आहोत. बघा हे 36 मुळाक्षरे आहेत. क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ल क्ष आणि ज्ञ. त्यानंतर मुळाक्षरे आल्याच्या नंतर असे साधे साधे शब्द घेतले पाहिजे, म्हणजे कसं मुलांना वाचन करण्यास खूप सोपं वाटू लागतं. हे बघा, चित्र दाखवल्यामुळं कसं मुलांना त्यामध्ये आवड निर्माण होते आणि मुलांना म्हणजे अभ्यासाची ओढ लागते. बघा, हे कपाचं चित्र आहे. मग विद्यार्थी हळूहळू ते शब्द मनातल्या मनात म्हणू लागतात. बघा, कप, रस, फळ, शरद, बबन, जगन, घर, छत, नळ, बस, धर, भर. अजून बघा, जसं की अजून असे शब्द आहेत. हे कार्डशीट, बदक, कमळ, नमन, अजय, अभय, अमर, मगर, रबर, तबक, बग, कर, पळ. मग वाचन अगोदर आपण करायचं आणि आपल्या पाठोपाठ मुलांना पण करायला सांगायचं आणि मग हे चित्रांची ओळख करून द्यायची. हे बघा, इथं बदक, त्याच्यानंतर कमळ, हे का नाही, अजय या मुलाचं नाव आहे, अजय नाव असतं, अभय नाव असतं, अमर असे नाव असतात म्हणून सांगायचे. हा इथं चित्रामध्ये मुलगा आहे बघा, हा मुलगा इकडं पळतोय, इथं मगर आहे. असं वाचन करत करत मुलांना चित्रांची पण ओळख करून द्यायची. त्यानंतर बघा, हे साधे साधे असे सुरुवातीला कसं शब्द वाचन झाल्याच्या नंतर असे सोपे शब्द सांगायचे मुलांना. बघा बरं, हे बघा, बबन, बग, बबन सरळ बग, बबन सरळ वर बग, बबन सरळ वर ढग बग. हे बघा, इथं ढगाचं चित्र आहे. असं मुलांना हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी ह्या समजावून सांगत त्यांचं वाचन हे करून घ्यायचं. त्यानंतर बघा, अजय, बदक, बग, अभय, कमळ, बग, अमर, नमन, कर. हे बघा की जसं जसं वाक्य आहे तसं मुलं काय कृती करतायत. बघा, अभय कमळ बग म्हणलं की हे बघा मुलं काय करतात, कमळ बघतात. अमर नमन कर म्हणलं की नमन कसं करायचं असतं, हात जोडून करायचं असतं. हे अशा पद्धतीनं मुलांची सुरुवात ही अशा पद्धतीनं करायची असते. त्यानंतर बघा, हे बघा, शरद बस, बबन बस, बबन रस भर. हा मुलगा काय करतोय, हा ग्लासमध्ये रस भरतोय. शरद कप धर, हा मुलगा काय म्हणतोय, शरद कप धर. त्यानंतर बघा,
करू. तर मुलांनो, आता हे झाले शब्द. या शब्दाच्या नंतर आता आपण उकाराचे शब्द वाचन करूया. हे बघा. मिनूची बाहुली लुटू लुटू धावली, पाय घसरून धपकन पडली. मिनू आली, मिठाई दिली, बाहुली उठली, खुदू खुदू हसली. हे बघा, चित्रामध्ये मिनू, बाहुली या दिसत आहेत बघा. त्यानंतर बघा, पहिल्या उकाराचे शब्द हे अशा पद्धतीने मी कार्डशीट बनवली आहे बघा. फुगा, झुला, तुरा, उखळ, उसळ, उतर, झुणका, मुलगा, सुळका, दुकान, कुमार, सुवास. त्यानंतर बघा, रुमाल, रुपया, रुचकर, घुबड, गरुड, कबूतर, रूळ, रूप, वारुळ, सुतार, कारकून, जादूगार. त्यानंतर बघा, उकाराचे शब्द बघा बरं. हा दुसरा उकार आहे बघा. दूध, धूर, सूर, ऊस, भाऊ, पाऊस, फूल, मूल, डूल, गाऊ, हासू, नाचू. त्यानंतर तीन अक्षरी आणि चार अक्षरी शब्द बघू आपण. थुई थुई, झुमझुम, गुटगुटीत, गुळगुळीत, झुणझुणीत, नाचून, फिरून, चालून, चुरचुरीत, कुरकुरीत, तुकतुकीत. हे बघा. बघा, गुटगुटीत बाळाजवळ उडत भुरू आली चिमणी तुरु तुरु. दाना खाऊन पाणी पिऊन थुई थुई नाचून गरगर फिरून गेली दूर दूर, गेली दूर दूर उडून. हे बघा, गुटगुटीत बाळाचं चित्र आहे की नाही. मग इथं काय आहे, ही बघा चिमणी आहे. चिमणी दाना खाऊन आणि पाणी पिऊन उडून गेली, असं आई बाळाला सांगत आहे बघा. त्याच्यानंतर बघा, हे बघा उकाराचे शब्द. हे बघा, सुभाष, सुहास, सुमित, टुमदार, फुलवात, फुलपाखरू, सुषमा, सुजाता, सुनीता, घरकुल, कापूस, मऊ मऊ. हे बघा, सुनीता, तू आणि मी, सुभाष आणि सुमित फिरायला जाऊ. सुनीता, ही गावाची बाग आवडली का तुला? सुभाष, सुमित, फुलपाखरू पकडू नका, ती उडताना छान दिसतात. हे बघा. मग हे उकार आणि कान्याचे शब्द, वेलांटीच्या शब्दाचं हे असं छोट्या छोट्या वाक्यामध्ये असं छोटे छोटे वाक्य तयार करून हे एक प्रकारचं, हे बघा, हा धडा तयार झालेला आहे. मग हे फुलपाखरू, ही मुलं आहे की नाही, हे असं फुलपाखरू पकडतात. हे
अशा पद्धतीने छोटं छोटं हे वाचन हे मुलांचं आपण घ्यायचं. हे बघा, हा तुला बाळा फुगा फुगणारा, हा तुला बाळा झुला झुलणारा, झुला झुलता झुलला झरझर, फुगा उडाला वरवर. भिर भिर वारा रिमझिम धारा, चिवचिव चिमणी किलबिल पक्षी, पावसाची पिरपीर थकीची किरकिर. असे शब्द पण द्यायचे मुलांना लिहिण्यासाठी वाचनासाठी. हे बघा, भिरभिर, पिरपिर, किरकिर, चिवचिव, टिवटिव, किलबिल, रिमझिम, झिमझिम, टिमटिम, टिपटिप, रिपरिप, पिटपिट. विजय विभा चला शिका, धडा आता हा गिरवा. विजय विभा धडा गिरवतात, विजय विभा शिरा खातात. या चित्रामध्ये बघा मुलं काय करतात, अभ्यास करतात. बघा, अभ्यास दिलेले धडे हे गिरवतात. आणि विभा नावाची मुलगी आणि विजय हे दोघजण या चित्रामध्ये शिरा खाताना दिसतात. हे बघा वेलांटीचे शब्द. हे बघा, टिळा, खिळा, दिवा, इतर, इलाज, इमारत, विमान, गिधाड, विकास, शिका, लिहा, गिरवा. बघा चित्रामध्ये ही मुलं बघा ही तशी कृती करत आहेत. जसे शब्द आहेत तसे तशी मुलं काय हे लिहितात, हे धडे गिरवतात. तर विमान आहे, गिधाडाचं चित्र आहे. हे बघा इथं दिवा आहे, इथं खिळ्याचं चित्र आहे. हे बघा पहिली वेलांटीचे शब्द. निळा, हिरवा, पिवळा, जिराफ, हरिण, काळवीट, राखाडी, बदामी, तपकिरी, गिटार, पिपाणी, बासरी. हे बघा बरं, इथं गिटारचं चित्र आहे, काळवीटचं चित्र आहे, हरिण आहे, काळवीट आहे, हो की नाही. आणि हे शब्द म्हणत मुलांना हा शब्द काय आहे, निळा. मग निळ्या रंगाची एखादी वस्तू दाखवून तो कलर कोणता आहे त्याची पण ओळख करून द्यायची. हे हिरवा रंगाची ओळख करून द्यायची. त्यानंतर पिवळा रंगाची ओळख, तपकिरी रंगाची ओळख, बदामी रंगाची ओळख, त्यानंतर राखाडी. अशा वेगवेगळ्या वस्तू दाखवून मुलांचं हे वाचन घेत वेगवेगळ्या वस्तूंची कलरची त्यांना ओळख करून द्यायची. हा बघा छोटे छोटे शब्दांचा एक धडा आहे. बघा वेलांटीचे शब्द आहेत यामध्ये. ही माझी ठकी, मी ठकीला परकर शिवला, लाल लाल झगा शिवला, मी बाजारात जाईन, ठकीसाठी साडी आणीन, छान छान माळ आणीन. ही बघा इथं माळ आहे, या मुलीच्या हातामध्ये काय माळ आहे.
की नाही. ही ठकी म्हणजे एक प्रकारची छोटीशी बाहुली आहे. बाहुलीसाठी काय परकर शिवला, परत लाल लाल झगा शिवला, तिच्यासाठी माळ घेतली. अशा पद्धतीचा हा धडा आहे. त्यानंतर हे बघा छोटे छोटे असं अक्षरांचं मी एक कार्डशीट तयार केली आहे, जे की कान्याचे शब्द आहेत. बघा चाफा, माझा, मासा, वानर, बगळा, ससाना, गजरा, सदरा, हसरा, पळाला, बसला, गायला. त्यानंतर बघा हे बघा कान्याचे शब्द आहेत. धाड धाड, फाड फाड, खाड खाड, ठण ठणाट, घन घनाट, गड गडाट, धड धडाट, फड फडाट, खड खडाट, लख लखाट, चमचमाट, खळखळाट. त्यानंतर बघा हे बघा ढग करतात गडगडाट. गडगडाट काय करतात? ढग करतात. ढग काय करतात? गडगडाट करतात. तारका करतात चमचमाट. तारका काय करतात? आकाशातील तारका काय काय करतात? चमचमाट करतात. करतात की नाही? वाहता झरा खळखळाट करतो. पाणी कसं वाहतं? खळखळ वाहतं बघा. मग वाहता झरा कसा करतो? खळखळाट. बाळराजाचा नाचाचा थाट. हे बघा बाळराजे काय करतात? इथं नाचताय. त्यानंतर बघा कान्याचेच आहे बघा हा पण धडा. हे बघा बाळ आला ससा पळाला. हे बाळ आल्यामुळं काय? ससा धूम पळाला. बगळा आला मासा पळाला. हा बघा मासा पाण्यामध्ये काय बगळ्याला पाहून पळाला. म्हणून काय? बगळा आला मासा पळाला. वानर आला बाळ पळाला. वानरला पाहून बाळ पण पळून गेला. त्यानंतर बघा हे बघा शब्दच आहे बघा की लता, रमा, सरला, सदा, गजा, मजा, आशा, राधा, तारा, माधव, सागर, भारत. त्यानंतर लता, राधा या ग या, हार करा ग, माळा करा, सदा गजा या, पताका कापा, पताका लावा, आता छान घरदार सजवा. बघा राणीची एक छोटीशी गोष्ट आहे. मुलांना गोष्टी खूप आवडतात. त्यामुळं कसं मुलांचा त्यामध्ये इंटरेस्ट वाढतो. तर बघा बरं ही राजाची राणी, ही राजाची राणी फारच रागावली. तरा तरा रागातच बाकावरती बसली. ही राणी काय? ही राजाची राणी आहे आणि ती फारच रागावलेली आहे. ती काय तरा तरा रागात येऊन ह्या बाकावरती काय बसली आहे. परी आली. परी बघा परीचा ड्रेस कसा आहे बघा. परी आली राणी जवळी तिला दिली इडली चटणी. परीने काय केलं?
राणीला इडली आणि चटणी दिली. राग पळाला, हसली राणी. इडली आणि चटणी दिली आणि राणीचा राग पळाला आणि राणी काय हसू लागली. हे बघा. हे बघा शब्द. मी, ही, ती. ही वेलांटीचे शब्द बघा. मी, ही, ती, समई, चटई, ढिटाई, परी, कळी, नदी, बसली, हसली, फसली. हे असे साधे साधे वाक्य आणि छोट्या छोट्या जे की पहिली व दुसरीच्या मुलांना आवडतील अशा छोट्या छोट्या गोष्टी आज आपण पाहिलेल्या आहेत.